नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो'ओपोनोपोनो टेक्निक याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हो'ओपोनोपोनो ही एक एन्शियंट हवाईयन टेक्निक आहे आणि ही टेक्निक कशी काय एक्झॅक्टली वर्क करते मॅनिफेस्टेशनमध्ये किंवा एक्झॅक्टली ह्या टेक्निकचा पर्पज काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि आजकाल हो'ओपोनोपोनो टेक्निक एवढी प्रचलित झाली आहे आणि प्रत्येक लाईफ कोचिंगचे सेशन्स आहेत किंवा टीचर्स आहेत, ती ही टेक्निक आपल्या स्टुडंट्सना नेहमी देत असतात आणि त्यांना ते सांगत असतात की याचा किती इफेक्टिव्हली यूज करू शकतो. तर सध्या हो'ओपोनोपोनो ही टेक्निक जी आहे ही फार प्रचलित आहे आणि बरेचसे काउन्सिलर्स आणि जसं मी सांगितलं की जे लाईफ कोच आहेत ते ही टेक्निक यूज करतात आणि काही लोक स्वतःहून YouTubeवरनं नॉलेज घेऊन ती यूज करतात. तर त्याचबरोबर आज मी तुम्हाला एक्झॅक्टली हो'ओपोनोपोनो टेक्निक कशी वर्क करते ह्याच्यावर मी तुम्हाला आज इन्फॉर्मेशन देणार आहे. सो बेसिकली हो'ओपोनोपोनो ही टेक्निक हवाईयन टेक्निक आहे. हवाई नावाचं जो एक छोटंसं आयलंड आहे तिथे ही टेक्निक केली जाते. ही फार एन्शियंट म्हणजे पूर्वीपासून चालत येणारी त्यांची एक प्रथा आहे ज्याच्यामध्ये ते लोक प्रे करतात. तर बेसिकली आपण जेव्हाही प्रे करतो कोणालाही आपल्या देवतेला, तर आपण आपल्या रिलिजन प्रमाणे ज्या देवताला किंवा ज्या एनर्जीला आपण मानतो, आपण त्यांना आपली प्रार्थना सांगतो, राईट? तर ते लोक युनिव्हर्सला प्रे करतात. युनिव्हर्स म्हणजे बेसिकली द डिवाइन फोर्स ऑफ द डिवाइन एनर्जी. जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मॅटर जो आहे पृथ्वी तलावर तो एक एनर्जी फॉर्ममध्ये आहे, राईट? मग ती फिजिकल एनर्जी असेल, ती एक साऊंड एनर्जी असेल, देर आर मल्टिपल फॉर्म्स ऑफ एनर्जी. तो बेसिकली आपल्या प्रत्येक वस्तू किंवा व्यक्ती ह्या भूतलावर जे आहे ते प्रत्येक एक एनर्जी फॉर्ममध्ये आहे, राईट? आणि तुम्ही जेव्हा एक पर्टिक्युलर एनर्जी जी आहे ती एक पर्टिक्युलर लेवलला व्हायब्रेट होत असते, तर तशीच आपली माणसं सुद्धा जसं आपण एक वेगवेगळ्या व्हायब्रेशन्सला व्हायब्रेट होत असतो. म्हणूनच कधी कधी काय होतं की काही लोक आपल्या आयुष्यात आले किंवा काही लोक आपल्याला भेटले तर आपल्याला खूप बरं वाटतं आणि त्यांच्याकडून एक पॉझिटिव्हिटी आपल्याला व्हायब्रेशन मिळतात आणि आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं त्या लोकांना भेटल्यावर. तर असं का होतं, तर त्यांची जी ऑरा असते ना ती खूप पॉवरफुल आणि पॉझिटिव्ह असते आणि त्यामुळे ते बऱ्याच लोकांना इन्फ्लुएन्स करत असतात. आणि काही लोकांना आपण भेटल्यावर कधी कधी असं अरे का भेटला माणूस, राईट? तर असं होतं कारण आपल्याला ती माणसं नकोशी वाटतात कारण त्यांच्याकडे एक निगेटिव्ह एनर्जी असते. ते बोलताना सुद्धा, चर्चा करताना सुद्धा काहीतरी निगेटिव्ह टॉपिकवर जास्त भर देऊन त्यांना त्यांचं वाईट वाटलंय असं बऱ्याचदा दाखवून देतात, राईट? तर अशा ह्या बऱ्याच वेळेला काय होतं की प्रत्येक माणूस सुद्धा एक डिफरंट व्हायब्रेशन्सला, डिफरंट एनर्जी लेवल घेऊन जगत असतो. मग ही हवाईयन टेक्निक कशी हेल्प करते, तर बेसिकली या हवाईयन टेक्निकमध्ये आपण सरेंडर करतो त्या डिवाइन एनर्जीला. मग डिवाइन एनर्जी आपल्यासाठी आपलं तुमचं इष्ट दैवत असेल, तुम्ही ज्या तुमचं कुलदैवत असेल किंवा तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे तशात तुम्ही देवाला प्रार्थना करू शकतात किंवा युनिव्हर्सला करू शकतो. आज युनिव्हर्स म्हटलं तरी पण नेचरमध्ये एक जी एनर्जी आहे, राईट? नेचरमध्ये एनर्जी आहे म्हणजेच युनिव्हर्समध्ये एक एनर्जी आहे आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा युनिव्हर्सला आपण प्रे करतो तेव्हा ते आपल्या दैवतापर्यंत नक्कीच पोहोचते. ओके, तसा याच्या मागचा लॉजिक आहे. तर ती लोक काय करतात, ती लोक ही टेक्निकला वापरून प्रे करतात की आता जे माझ्या आयुष्यामध्ये जे काही होत आहे त्याच्यासाठी मी रेस्पॉन्सिबल आहे. ओके, तर पहिली गोष्ट जेव्हा आपण हिलिंग मध्ये म्हणतो ना किंवा मॅनिफेस्टेशन मध्ये इम्पॉर्टंट काय असते माहिती आहे की जी निगेटिव्ह एनर्जीज आहेत ना आपल्या अवतीभोवती त्यांना क्लिअर करणं फार गरजेचं आहे. आणि ही एक हवाईयन क्लिनिंग टेक्निक आहे. हो'ओपोनोपोनो ही एक क्लिनिंग टेक्निक आहे, हिलिंग टेक्निक आहे. तर बेसिकली आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्यामध्ये बरेचसे निगेटिव्ह एनर्जीज असतात किंवा निगेटिव्ह विचार असतात, निगेटिव्ह सिच्युएशन्स आपण पाहिले असतात. मग ते कुठेतरी आपल्या शरीरामध्ये घर करतात आणि त्याचेच आपल्याला पुढे जाऊन आजारपणाच्या रूपात प्रतिरूपता होते, राईट? मग त्यामुळे काय आहे की जेव्हा ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आपल्या बॉडीमध्ये, आपल्या अवतीभोवती, आपल्या ऑरामध्ये आहेत, तर त्यांना क्लीन करणं फार गरजेचं आहे. मग जेव्हा आपण त्या क्लीन करतो त्याच्यानंतर आपण मॅनिफेस्ट करू शकतो गोष्टी आणि त्यानंतर आपण पॉझिटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो, राईट? तर हा पूर्ण कॉन्सेप्टवर हो'ओपोनोपोनो टेक्निक काम करते. तर फर्स्ट रूल ऑफ हो'ओपोनोपोनो टेक्निक इज सरेंडर. सरेंडर म्हणजे काय की आपल्याला स्वतःला सरेंडर करायचे त्या डिवाइन एनर्जी समोर. आपल्याला सांगायचंय की येस, आज माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख होत आहेत ना त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणते, ठीक आहे? तर मी मान्य करते की हे जे होत आहे माझ्या आयुष्यात हे माझ्यामुळे होत आहे आणि आपल्या हिंदू ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की कर्मामुळे होत आहे, राईट? मी काहीतरी वाईट कर्म केले असतील म्हणून
ते आज माझ्याबरोबर होत आहे. तर सेम वे ते लोक प्रे करतात की आज माझ्या आयुष्यात जे काही होत आहे ना त्याच्यासाठी मी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. आणि या पूर्ण टेक्निकमध्ये 4 मेजर सेंटेन्सेस आहेत ते आपल्याला जास्त यूज करावे लागतात. तर वन इज आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. ठीक आहे. तर हे 4 सेंटेन्सेस मेजरली यूज केले जातात होपनोपोनो टेक्निकमध्ये. तर ह्या 4 सेंटेन्सेसचा आपल्याला यूज कसा करायचा आहे, तर जेव्हा आपण प्रे करतो तेव्हा पहिलं मी जसं सांगितलं आपल्याला सरेंडर करायचं असतं डिव्हाइन एनर्जी समोर की आणि ऍक्सेप्ट करायचं असतो की आज जे माझ्या आयुष्यात होते ते माझ्यामुळेच होते. पहिलं आय एम सॉरी की माझ्या हातून काही चुका घडल्या असेल किंवा आय एम सॉरी फॉर अट्रॅक्टिंग सच अ नेगेटिव्ह एनर्जी, नेगेटिव्ह थॉट्स किंवा नेगेटिव्ह ऍक्ट मी काय माझ्या आयुष्यात केला असेल तर आय एम सॉरी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी. फॉरगिव्ह मी म्हणजे आपण त्याची माफी मागतोय की मला त्यासाठी माफ करा. आज ज्या काय नेगेटिव्ह एनर्जीज मी माझ्यामध्ये स्टोअर केल्या आहेत आणि त्यामुळे मी जे काही नकारात्मक लोकांबरोबर कधी वागली असेल तर मला त्याच्यासाठी तुम्ही माफ करा. ठीक आहे. तर फर्स्ट इज तुम्हाला सॉरी बोलायचं आहे, त्यानंतर तुम्हाला माफी मागायची आहे, त्यानंतर थँक्यू बोलायचं आहे देवाला कारण देव आता तुम्हाला मदत करणार आहे. ओके. सो आपण जेव्हाही आपल्या देवतेची पूजा करतो तेव्हा आपण एक विश्वासाने करतो की येस, जेव्हा आपले सगळे रिसोर्सेस संपतात तेव्हा आपण देवाला सांगतो की आता तूच आहेस, तूच सांभाळून घे. तर तेव्हा आपल्याला काय करायचंय की सेम ह्या पूर्ण टेक्निकमध्ये सुद्धा आपल्याला देवाला सांगायचं की थँक्यू आणि लास्टली आपल्याला आभार मानल्यानंतर आय लव्ह यू म्हणजे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अशी आपल्याला त्यांना प्रे करायचं आहे. ठीक आहे. तर बेसिकली या 4 सेंटेन्सेस आहेत ज्या आपल्याला यूज करायच्या आहेत ह्या पूर्ण टेक्निकमध्ये. सो वन इज आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ठीक आहे. तर बरीच लोक असं म्हणतात की एवढ्याशा 4 सेंटेन्सेसनी काय इम्पॅक्ट होणार आहे. मला असे माझे क्लायंट्स आहेत त्यांना पहिला प्रश्न असा असतो की नक्की ही टेक्निक काम करते का. राईट. तर जेव्हा आपण मॅजिक किंवा मिरॅकल किंवा मॅनिफेस्टेशन अशा गोष्टींवर बोलतो ना तर मला असं वाटतं की करून बघा, तुम्हाला नक्की त्याचे रिझल्ट येतील. देवाची पूजाही आपण काही विश्वासाने करतो तर तशीच ह्या टेक्निक सुद्धा तुम्ही करून बघा आणि त्यानंतर बघा तुम्हाला काय रिझल्ट येतात. ओके. आणि एक फार सुंदर एक्झाम्पल मी माझ्या क्लायंट्सना मी नेहमी सांगते की बघा जेव्हा आपण घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करतो तर सत्यनारायणाची पूजा घातल्यानंतर ब्राह्मण येतात, ते सत्यनारायणाचा पूजेचा पाठ वाचतात आणि त्यानंतर आपल्याला गुण येतो. मग नक्की एनर्जी कोणामध्ये आहे, त्या ब्राह्मणामध्ये की जो येऊन आपल्या घरामध्ये पाठ वाचले ते नक्कीच असेल कारण ते आपल्यापेक्षा सात्विक असतात. राईट. भरपूर गोष्टी ते लोक पाणू करतात, ध्यान त्यांचं चालू असतं. पण आपल्याला काय माहिती की तो आलेला ब्राह्मण आपल्या घरी मनापासूनच सगळे पाठ वाचतोय की नाही वाचत आहे. राईट. मग एनर्जी ही त्या माणसांमध्ये नसते, एनर्जी त्या ग्रंथांमध्ये आहे जे आपल्याकडे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. ठीक आहे. आपण जेव्हा मंत्र जाप करतो तेव्हा त्या शब्दांमध्ये एक व्हायब्रेशन्स असतात, शब्दांमध्ये एनर्जी असते. ठीक आहे. तर त्या शब्दांची एनर्जीच होपनोपोनो टेक्निकमध्ये काम करते. तर बेसिकली हे 4 सेंटेन्सेस आहे पण या 4 सेंटेन्सेसचे व्हायब्रेशन्स खूप हाय आहेत. ओके. आणि हे व्हायब्रेशन्स हाय असल्यामुळे लोकांना त्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो कारण तुम्ही तुमच्या अवतीभोवतीची व्हायब्रेशन्स चेंज करता, एनर्जीला अपलिफ्ट करता. ठीक आहे. तर दॅट्स हाऊ ऍक्च्युली होपनोपोनो टेक्निक काम करते. होपनोपोनो टेक्निक आपल्याला जेव्हा यूज करायची आहे तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं की दिवसातून आपल्याला 3 वेळा तरी होपनोपोनो टेक्निक यूज करायची आहे, सकाळी, दुपारी आणि रात्री. तर बेसिकली सकाळी तुम्हाला जेव्हाही वेळ असेल तेव्हा तुम्ही हे 4 सेंटेन्सेस बोलायचे आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ठीक आहे. त्यानंतर असं तुम्ही 108 वेळा बोला. दुपारी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बोला आणि रात्री बोला. असं काही कंपल्सरी नाहीये की तुम्हाला एका जागेवर बसूनच करायचं आहे. जर तुम्ही तसं केलात तर त्याचे इफेक्ट्स फार जास्त आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा मी सांगेन ऍटलीस्ट फॉर अ वीक ऑर सो तुम्ही एका जागेवर बसून तुम्ही होपनोपोनो टेक्निक प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला त्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतील. इनफॅक्ट जेव्हा होपनोपोनो टेक्निक आपण प्रॅक्टिस करतो ना तेव्हाच आपल्याला मी पाहिलं बऱ्याच क्लायंट्सना माझ्या डोळ्यातून अश्रू येणे किंवा अंगावर एक काटा येणे किंवा मुंगी चालल्याचे एक इचिंग येणे अशा बऱ्याचशा गोष्टी ते लोक एक्सपिरियन्स करतात. तर असं जर तुमच्याबरोबर काही झालं तर त्याच्यावरून आपल्याला घाबरायचं नाहीये. बेसिकली होपनोपोनो टेक्निक ही तुमची क्लिनिंग टेक्निक आहे. तो इट क्लीन्स युअर चक्राज अँड द नेगेटिव्ह एनर्जीज फ्रॉम युअर बॉडी. ठीक आहे. आणि ह्या टेक्निकबद्दल एक फार हिस्ट्रीमध्ये एक मोठी स्टोरी आहे डॉक्टर युलीनची. ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की ऐकवेन की कसं त्यांनी होपनोपोनो टेक्निक यूज करून पूर्ण मेंटल हॉस्पिटलमधले पेशंट्स होतं सगळ्यांना बरं केलं.
त्यांना न भेटता फक्त त्यांना त्यांचा विचार घेतला, त्यांचे फाईल्स त्यांच्या समोर होते. त्या फाईल्सला समोर बघून त्यांनी त्यांना क्लीनिंग केलं, हीलिंग केलं. ओके. सो बेसिकली होप नो कंपल्सरी नाही की तुम्हाला तुमच्यासाठी करायचं आहे. तुम्ही ते तुमच्या बरोबर असलेल्या लोकांसाठीही करू शकता. तुम्हाला दिसतंय की तुमच्या घरामध्ये कोणतीतरी व्यक्ती आजारी आहे किंवा तिला बरं वाटत नाही आहे, तर तुम्ही त्यांचं नाव घेऊन मनामध्ये त्यांच्याबद्दल युनिव्हर्सला प्रे करताना सांगून की मी ह्या माणसासाठी हीलिंग करते, तर मला तुम्ही मदत करा हील करण्यासाठी. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने आपल्याला त्यांना हील करायचं आहे. मग अशा आयुष्यातल्या बऱ्याच ॲस्पेक्ट्स आहेत आणि बऱ्याचशा शाखा आहेत, जसं आपला पैसा झाला किंवा आपले रिलेशन्स झाले किंवा आपली हेल्थ झाली, राईट? अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी होपनोपनो टेक्निक ही यूज केली जाते. जेव्हाही आपण कोणत्या गोष्टीसाठी होपनोपनो करतो, ते करण्याच्या आधी आपल्याला इंटेन्शन क्लिअर केलं पाहिजे की मी होपनोपनो कोणासाठी करते आणि काय कारणास्तव करते. आणि जर तुमच्याकडे इंटेन्शन असेल तर प्लेन होपनोपनो तुम्ही नक्की करा. हे 4 सेंटेन्सेस सकाळी 108 वेळा, दुपारी 108 वेळा आणि रात्री 108 वेळा बोला आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती मॅजिक घडतात ते. राईट? ही टेक्निक खूप पॉवरफुल आणि खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. तर करून बघा. रादर दॅन आस्किंग क्वेश्चन, आम्ही असं म्हणेन की विश्वास ठेवा. जेव्हा आपण मिरॅकल्स एक्सपेक्ट करतो तेव्हा आपल्याला मिरॅकल्सच एक्सपेक्ट करायचे, रादर दॅन जास्त बुद्धी न लावता आपल्याला त्या शब्दांवर भरोसा ठेवायचा आहे आणि आपल्याला आपल्या डिवाइन एनर्जीला प्रे करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि देन यू टेल मी की तुम्हाला काही पॉझिटिव्ह रिझल्ट आले तर तुम्ही आम्हाला नक्की येऊन कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला काही हेल्प हवं असेल टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट रिअली वेल, तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचे प्रश्न विचारा. ठीक आहे. तर आता मी तुमची रजा घेते. थँक्यू सो मच.